विश्वाला शांती आणि मैत्री करुणेचा संदेश देणारे सामाजिक क्रांतीचे महत्तम पुरुष तथागत बुद्ध, धम्मनायक सम्राट अशोक, समता सैनिक दल, दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना वंदन करतो। त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा मी इथं फक्त 2 मिनिटात वाचन करतो। माननीय रमेशजीने यांनी आजवर 15 पुस्तके लिहिली आहेत। पहिलं पुस्तक आहे मंडल आयोग, भ्रम आणि वास्तव। नंबर 2 समरसता की आंबेडकर। नंबर 3 काशीराम आंबेडकरी चळवळीवरील चकवा। नंबर 4 वेदांती काँग्रेस, फुले आंबेडकर व आरक्षण। नंबर 5 आंबेडकरी साहित्य समीक्षा। नंबर 6 जात्यंत आर्थिक क्रांतीची दिशा। नंबर 7 काशी माया का आंबेडकर विरोध, हिंदीमध्ये आहे। नंबर 8 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खंडमालिका, खंड 22 दोषपूर्ण चिकित्सा व समीक्षा। नंबर 9 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खंडमालिका, दोषपूर्ण चिकित्सा व समीक्षा। नंबर 10 आंबेडकर मार्च कशासाठी। नंबर 11 अध्यक्षीय भाषण पहिले परिवर्तनवादी, आंबेडकर साहित्य संमेलन अमरावती। नंबर 12 बुद्धमय भारताचे क्रांती विज्ञान। नंबर 12 आज ज्यावर ते व्याख्यान देणार आहेत, बौद्धांचा संवैधानिक दर्जा, जात की वर्ग। नंबर 14 बुद्धमय भारताचे घोषणापत्र। नंबर 15 SC ST आरक्षणाचे ब्राह्मणीकरण व बौद्धांची भूमिका। असे एकूण आजपर्यंत माननीय रमेशजीने यांनी 15 संशोधनपर पुस्तकं लिहिलेली आहे। यानंतर मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपले जाहीर व्याख्यान सुरू करावे। सरदार बघा कसं आहे ते, थोडंसं कसं खाली वगैरे काही सर बघा, ठीक आहे। हॅलो हॅलो सरदार सर, तुम्ही आपल्या बद्दल टेन्शन विश्वाला करुणा आणि मैत्रीचा संदेश देणारे सम्यक संबुद्ध धम्मनायक सम्राट अशोक, आमचे दिग्विजय नेते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी प्रथम वंदन करतो। मंचावर उपस्थित प्रतिष्ठित व्यक्ती, भगिनींनो आणि बंधूंनो, मी जी भूमिका आपल्या पुढे मांडणार आहे ती अत्यंत किचकट आणि समजून घ्यायला कठीण आहे। त्यामुळं थोडं लक्षपूर्वक जर तुम्ही माझे विचार ऐकले तर माझं जे मत आहे ते कदाचित तुमच्या लक्षात येईल। विषय आहे बौद्धांचा संवैधानिक दर्जा, जात की वर्ग। संवैधानिक या अर्थाने की बाबासाहेबांनी संविधान लिहिलेलं आहे, संविधानाप्रमाणे तुमचा म्हणजे बौद्धांचा दर्जा काय आहे। दुसरं असं की बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर जाती निर्मूलनाचा लढा दिला, म्हणून बौद्धांचा संवैधानिक दर्जा जातीचा आहे की वर्गाचा आहे। कारण माझ्या असं लक्षात येत आहे की बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ आम्हाला समजली की नाही, बाबासाहेबांना या देशामध्ये काय अपेक्षित होतं, संविधान त्यांनी जे निर्माण केलं त्या संविधानाची दिशा कोणती आहे, त्याचा शेवट कोणता आहे, आम्हाला कुठल्या दिशेने संविधान घेऊन जायचं आहे। कारण असं की बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माची दीक्षा देताना आणि बुद्धाचा स्वीकार करताना त्यांनी एक नवा मार्ग आमच्या पुढे ठेवला असं आम्ही म्हणतो। परंतु 13 ऑक्टोबर 1956ला नागपूरमध्ये पत्रकार परिषदेपुढे बाबासाहेबांनी म्हटलं होतं, आय एम नॉट शेड्यूल कास्ट,
मी यापुढे शेड्यूल कास्ट असणार नाही. का असणार नाही? तर बाबासाहेब म्हणतात कारण मी उद्या बौद्ध होत आहे. या दोन प्रश्नाचा अंतर आणि त्याचा स्वभाव लक्षात घ्या. मी शेड्यूल कास्ट असणार नाही तर मी उद्या बुद्ध धम्माची दीक्षा घेत आहे तर मी बौद्ध असणार आहे. आता बौद्धांचा संवैधानिक दर्जा काय आहे? संविधानाप्रमाणे बौद्धांची आयडेंटिटी काय आहे? आम्ही संविधान 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 म्हणतो. बाबासाहेबांनी संविधान लिहिलं म्हणतो. मग त्याच संविधानाप्रमाणे जर आम्ही 14 ऑक्टोबर 56ला क्रांती केली असेल, बुद्धिस्ट झालो असेल, तर आमचा संवैधानिक दर्जा काय आहे? काय क्रमांक आहे सांगू शकतो आम्ही? जसं आम्ही सांगू शकतो की शेड्यूल कास्ट म्हणून महारांचा 37वा क्रमांक आहे. संवैधानिक दर्जा कोणता आहे महारांचा? 37. 59 जाती महाराष्ट्राच्या, त्याच्यामध्ये 37 क्रमांकामध्ये महार आहे. असं आम्ही सांगू शकतो का की बौद्धांचा हा क्रमांक आहे? म्हणजे आमची आयडेंटिटी काय आहे? संविधानाप्रमाणे जात आहे की वर्ग? कारण बाबासाहेब आंबेडकरांनी 3 आधारावरती आरक्षण दिलेलं आहे. ते अजूनही आमच्या लक्षात येत नाही. हे जे संविधान आहे हे सेक्युलर आहे. जातीला आणि धर्माला संविधान मान्यता देत नाही. आरक्षण देखील जाती आणि धर्माला संविधान देत नाही. हे आम्ही बेसिक समजून घेतलं पाहिजे. आर्टिकल 340 प्रमाणे या देशातल्या सामाजिक शैक्षणिक समूहाला, व्यक्तीला आरक्षण आहे. 3 प्रकारे आरक्षण आहे संविधानामध्ये. पहिला बेस आर्टिकल 340 प्रमाणे जो सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे त्या वर्गाला आरक्षण आहे, जातीला नाही. दुसरं जे आरक्षण आहे आर्टिकल 341 प्रमाणे ते शेड्यूल कास्टला आहे. मग शेड्यूल कास्ट म्हणजे कोण? कोण आहे शेड्यूल कास्ट? आम्ही म्हणतो 59 जाती आहेत देशामध्ये. त्यावेळेला 1,500 जाती होत्या, आता आणखी वाढल्या. तर हा जो शेड्यूल कास्ट आहे आर्टिकल 341 प्रमाणे, ज्याची डेफिनेशन 366 पोट कलम 24 प्रमाणे बाबासाहेबांनी करून ठेवली, त्याचा आधार काय आरक्षणाचा? तर त्याचा आधार हा अनटचेबिलिटी आहे. काय आधार आहे? अस्पृश्यता हा आधार आहे. शेड्यूल कास्टला जे आरक्षण मिळतं ते जातीला मिळत नाही, कारण संविधान जातीला आणि धर्माला आरक्षण देत नाही. मग एक शेड्यूल कास्टला जे आरक्षण मिळतं, आम्ही जे आमचं सर्टिफिकेट आहे शेड्यूल कास्टचं, त्या आरक्षणाचा आधार काय आहे? कास्ट डिस्क्रिमिनेशन, अस्पृश्यता. ज्या समूहाशी जातीय भेदभाव केला जातो तो समूह अस्पृश्य, अनटचेबल समूह म्हणजे शेड्यूल कास्ट. तुम्ही तर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली तरी तुम्ही अस्पृश्यच आहे. हे कसं? एट्रॉसिटी लावतो ना आपण. जो शेड्यूल कास्ट आहे तो अस्पृश्य आहे म्हणून तो एट्रॉसिटी लावतो. म्हणून बाबासाहेबांनी 13 ऑक्टोबर 56ला म्हटलं, आय एम नॉट शेड्यूल कास्ट. मी यापुढे शेड्यूल कास्ट असणार नाही. शेड्यूल कास्टच्या राखीव मतदारसंघात निवडणूक लढणार नाही, कारण मी उद्या बौद्ध होत आहे. त्यावेळेला बाबासाहेबांना प्रश्न केला लोकांनी की इतका संघर्ष करून तुम्ही जे शेड्यूल कास्टचं आरक्षण मिळवलं ते तर गेलं. बाबासाहेब त्याचं उत्तर देतात की सवलती मिळतात म्हणून आम्ही आयुष्यभर अस्पृश्य राहायचं का? कारण शेड्यूल कास्टच्या सवलती या अस्पृश्याच्या सवलती आहेत. आम्हाला ते समजलं नाही. मग बाबासाहेब म्हणतात की मी संविधान निर्माण केलेलं आहे, संविधान माझ्या पोतळीत भरलेलं आहे. बौद्धांना सवलती कशा द्यायचा हे मला माहित आहे आणि बौद्धांच्या सवलती माझ्या कोटाच्या खिशात आहेत.
हा कोटाचा खिसा समजला का कुणाला? हे जे माझ्या नावापुढं साहेबांनी ते जे लिहिलं बौद्धांच्या ओबीसी आरक्षणाचे प्रवक्ते, कारण मी तो कार्यक्रम हाती घेतलेला आहे. माझं असं म्हणणं आहे की बौद्ध वर्ग आहे, जात नाही, आणि वर्ग हा आर्टिकल 340 प्रमाणे ओबीसी ठरतो. आमच्या नेत्या लोकांनी भाषण देताना मंचावरून सांगितलं ओबीसी म्हणजे कोण, तर तेली माळी कुणबी धनगर लोहार सुतार कोष्टी कुमार लबान लबानी. कुठं लिहिलेलं आहे संविधानात? कुठं लिहिलेलं आहे हे? कारण आर्टिकल 15, 15(4), 15(5), 16(4), आर्टिकल 338, आर्टिकल 340, आर्टिकल 342, 346/26 ही सगळी आर्टिकल संविधानामध्ये जी आहेत ती जातीची नाही आहे, वर्गाची आहे. काय क्रांती करायची आहे बाबासाहेबांना? जाती निर्मूलन करायचं आहे, देशातून जाती नष्ट करायच्या आहेत, आणि जात नष्ट करून त्या समूहाला वर्ग करायचा आहे. समजलं का आम्हाला बाबासाहेबांचा हा आंदोलनाचा मार्ग? अजिबात समजलेला नाही, आणि त्यामुळं फार मोठं नुकसान झालेलं आहे बौद्धांचं. आणि इतकं झालेलं आहे की मी जे बोलतो ते पुराव्यानिशी बोलतो. या विषयावर मी 4 पुस्तकं लिहिलेली आहेत आणि जवळजवळ 35 सरकारी पुरावे दिलेले आहेत ते. म्हणून मी या विषयावर बोलतो आणि स्पष्टपणे सांगतो की आम्ही बाबासाहेबांची जी थिंकिंग आहे, बाबासाहेबांना या समाजाला ज्या दिशेला घेऊन जायचं आहे त्या दिशेला आम्ही पाऊलही उचलून टाकलेलं नाही आहे. याचा परिणाम काय झालेला आहे लक्षात घ्या. याचा परिणाम इतका वाईट झालेला आहे की हे राष्ट्र हिंदू राष्ट्राकडे जाताना तुम्हाला दिसत आहे. आम्हाला समजलं नाही, तुमच्या आमच्या विचाराने देश नाही चालत, देश संविधानाप्रमाणे चालतो. म्हणून संवैधानिक दर्जा महत्वाचा असतो. म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं होतं की मला भारत बुद्धमय करायचा आहे. 85 वर्षाआधी बाबासाहेबांनी सांगितलं होतं, पुस्तकामधून सांगितलं. 85 वर्षाआधी थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथामधून सांगितलं, हे राष्ट्र हिंदू राष्ट्र होऊ देऊ नका. ही या देशावर सर्वात मोठी आपत्ती असेल, आणि या हिंदू राष्ट्राला होऊ न देण्यासाठी कुठलीही किंमत मोजा. 85 वर्षापूर्वी बाबासाहेबांनी सांगितलं. हे RSSला समजते. म्हणून बाबासाहेबांचा पुतळा दिल्लीच्या रामलीला मैदानावरती संविधान लागू झाल्याबरोबर जायला त्यांनी निषेध नोंदवला. का? तर बाबासाहेब आंबेडकरांनी हे राष्ट्र रिपब्लिक राष्ट्र म्हणून घोषित केलं, आणि हे रिपब्लिक राष्ट्र उद्ध्वस्त करायचं असल्याशिवाय केल्याशिवाय हे हिंदू राष्ट्र होणार नाही. ही लढाई आहे. पहिल्या पानावर आहे, संविधानाच्या पहिल्या पानावर आहे, डेमोक्रॅटिक रिपब्लिक इंडिया घडवण्याची. 15 ऑगस्ट 26 जानेवारीला देशातल्या लोकांना बाबासाहेबांनी शपथ घ्यायला लावलेली आहे. हे संविधान रिपब्लिक विचारधारेवरती उभं आहे. कोणत्या विचारधारेवरती? रिपब्लिक. आमचा कुठलाही व्यक्ती विदेशामध्ये जर जात असेल तर त्याची विदेशात जाण्याची ओळख काय आहे? त्याचा पासपोर्ट काय बनतो? रिपब्लिक ऑफ इंडियाचा शिक्का असतो. राष्ट्रपतीची निवडणूक होते, काय असते त्यांच्या बॅलेट पेपरवर? इलेक्शन ऑफ द प्रेसिडेंट ऑफ रिपब्लिक इंडिया. बघा, बाबासाहेबांनी हे राष्ट्र रिपब्लिक राष्ट्र केलेलं आहे. त्यावेळेला बाबासाहेबांना विचारलं की ही कल्पना तुम्ही अमेरिकेच्या घटनेतून घेतली का? तर नाही म्हणतात बाबासाहेब, ती पद्धती मला मान्य नाही. मग सॉक्रेटिस किंवा प्लेटो किंवा अरिस्टॉटल यांनी जे मोठमोठे रिपब्लिकनवर ग्रीक देशातल्या तत्वज्ञानी लोकांनी पुस्तकं लिहिले, तो आदर्श तुम्ही घेतला का? तेव्हा बाबासाहेब म्हणतात की त्या लोकांनी तर भारताच्या भूमीत येऊन शिक्षण घेऊन गेले, आणि म्हणून जगामध्ये 155 राष्ट्र स्वतःला रिपब्लिक कंट्री म्हणतात. बाबासाहेब सांगतात की ही रिपब्लिक विचारधारा मी माझे गुरु बुद्धाकडून घेतलेली आहे. म्हणून हे रिपब्लिक राष्ट्र वाहून नेण्यासाठी, पुढे नेण्यासाठी, प्रगती करण्यासाठी त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नावाचा पक्ष काढला. 30 सप्टेंबर 1956ला दिल्ली मुक्कामी त्यांनी हा पक्ष स्थापन केला. परंतु आम्हाला त्याची पुढची लाईन अजूनही समजली नाही.
इंडिया वोट्स नावाचा एक ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये बाबासाहेबांच्या खुलापत्राची, रिपब्लिकन पार्टीच्या घटनेची आणि 7 प्रिन्सिपल्स त्यांनी त्या काळामध्ये टाइम्स ऑफ इंडियाला लिहिलेली, याच्याबद्दल ते अभिप्राय नोंदवतात. इंडिया वोट्स नावाचा ग्रंथ जगातल्या 4 अभ्यासक विद्वान लोकांनी संपादित केलेला तो ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये ते म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे, त्याचं भारतीय जनतेला जे आव्हान केलेलं खुलं पत्र आहे, इतकी ताकद आहे त्याच्यामध्ये की ती भारताचा तर उद्धार करू शकतो, पण जगाचं नेतृत्व करण्याची कुवत देखील त्याच्यामध्ये आहे. आम्ही समजलो का ते? आम्ही लढाई करू शकलो का ती? नाही. काय केलं आम्ही स्वतःला? एकेकाळी हरिजन म्हटलं बाबासाहेब होते, त्यांनी विरोध केला. नंतर आम्ही दलित म्हटलं स्वतःला, नंतर आम्ही बहुजन म्हटलं, नंतर आम्ही मूल निवासी म्हटलं, आणि आता येणाऱ्या काळामध्ये मैं समन हूं म्हणून आम्ही म्हणणार आहोत. बाबासाहेबांनी दिलेलं आहे का? हे संविधानात आहे का? ते 2 शब्द आहेत संविधानामध्ये, एक रिपब्लिक आणि एक बुद्धिस्ट. या दोन शब्दाचं महत्व संविधानातलं आम्ही समजू नाही शकलो. आम्हाला ते लक्षातच येत नाहीये की बाबासाहेबांना काय करायचं आहे नेमकं. आम्ही ते करू शकलो नाही, आणि म्हणून ही परिस्थिती आहे. जबाबदारी कुणाची होती? कुणाची जबाबदारी होती? ही इतर समाजाची होती का? त्यांची पात्रता होती का? त्यांना कळत होतं का? अरे ज्यांना स्वतःचा अधिकार कळत नाही ते खरंच बाबासाहेबांची चळवळ पुढे नेतील का? मग कुणावर विश्वास होता बाबासाहेबांचा? कुणाच्या वाट्याला आले बाबासाहेब बुद्ध? आमच्या वाट्याला आले. मग आम्ही बुद्ध आणि बाबासाहेब कुठपर्यंत नेऊन पोहोचवला? 1950 मध्ये, म्हणजे 1872 पासून 1950 पर्यंत बौद्धांची जनगणना क्लास म्हणून होत होती, वर्ग म्हणून होत होती. 1872 पासून संविधान लागू होईपर्यंत बौद्धांची जनगणना वर्ग म्हणून होत होती, क्लास म्हणून होत होती. संविधान लागू झाल्यानंतर ती जनगणना बाबासाहेब नसताना 61 मध्ये झाली. तिथे बौद्धांना धार्मिक दर्जा म्हणून जनगणना झाली. बाबासाहेबांना अपेक्षित होतं का हे? हिंदू कोड बिलाच्या चर्चेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी पार्लमेंटमध्ये 6 खासदारांनी बाबासाहेबांना म्हटलं बौद्ध विवाह कायदा लागू करा. बाबासाहेब म्हणतात नाही, बौद्ध विवाह कायद्याची गरज नाही. काय डायरेक्शन आहे बाबासाहेबांचं? का म्हणत आहे तसं? आम्ही तर बौद्धांच्या विवाह कायद्याच्या चळवळी चालवल्या. साधे गणित समजत नाही की संविधानामध्ये धर्माला कन्सेप्ट करून कुठंही आरक्षण अधिकार मिळत नाही. आर्टिकल 29(1), आर्टिकल 30(1) आणि 350 इतकीच आर्टिकल धार्मिक अल्पसंख्यांना लागू होतात. संविधानाची रचना अशी आहे की धर्म म्हणून तुम्हाला पॉलिटिकल आरक्षण आणि नोकऱ्याचं आरक्षण मिळत नाही. हे बाबासाहेबांना माहीत होतं, म्हणून त्यांनी म्हटलं बौद्ध विवाह कायद्याची गरज नाही. कारण त्यांनी बुद्धांनी त्याचा धम्मग्रंथ लिहिला, त्याचं टायटल बघा. इंग्रजीमध्ये ग्रंथ लिहित आहेत बाबासाहेब, परंतु त्याचं टायटल लिहिताना रिलिजन शब्द वापरत नाही. दी बुद्धा अँड इज रिलिजन असं म्हणत नाही, तर त्या ठिकाणी पाली शब्द बाबासाहेब प्रयुक्त करतात. कशासाठी? तर हा धम्म आहे, धर्म नाही, आणि या धम्मामध्ये जाती नाही. परंतु बौद्धांचा संवैधानिक दर्जा काय आहे आजच्या कंडिशनमध्ये? 3 जून 1990 प्रमाणे व्ही.पी. सिंगांनी दुरुस्ती केल्याप्रमाणे आर्टिकल 341 मध्ये बौद्ध हे शेड्यूल कास्ट आहेत, आणि केवळ बौद्ध हे शेड्यूल कास्ट ठरत नाही, तर त्यांना जातीचं सर्टिफिकेट आणावं लागते. आणि मग ते 1950चा दाखला आणतात, कोतवाल बुकाची नकल आणतात, आणि मग त्यांचं वालं सर्टिफिकेट बनते जात महार आणि धर्म बौद्ध. बाबासाहेबांनी जेव्हा म्हटलं की आय एम नॉट शेड्यूल कास्ट, मी शेड्यूल कास्ट असणार नाही यापुढे, मग तुम्ही बाबासाहेबांच्या विचाराची विकृती कशी करत आहात? 1990 मध्ये व्ही.पी. सिंगांनी कायदा केला जातीसह बौद्धांचा, त्याचं समर्थन आम्ही कसं करत आहोत? कसं करत आहोत? आम्हाला ते समजलं नाही. या देशामध्ये बुद्ध धम्मामध्ये जाती संवैधानिक करायच्या आहेत इथल्या संघ बीजेपीला. बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे हे सिद्ध करायचं आहे त्यांना.
आणि हिंदू धर्माप्रमाणे बुद्ध धर्मात देखील जाती आहेत हे दाखवायचं आहे त्यांना. मी तुम्हाला प्रश्न करतो, एखाद्या तेल्यानी एखाद्या माळ्यानी बुद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर त्याला तुम्ही शेड्यूल कास्ट करू शकता का? ओबीसी आहे, खुल्या प्रवर्गातला आहे, त्यांनी जर बुद्ध धम्माची दीक्षा घेतली तर त्याला तुम्ही शेड्यूल कास्ट करू शकता का? कारण शेड्यूल कास्टचा क्रायटेरिया जो आहे तो अनटचेबिलिटी आहे, कास्ट डिस्क्रिमिनेशन हा त्याचा बेस आहे. म्हणून शेड्यूल कास्टचे लोक ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंद करतात, आम्हाला असं म्हटलं, अस्पृश्य म्हटलं वगैरे वगैरे. मग हे अडचण का निर्माण केली आम्ही? 70 वर्ष झाले देशामध्ये बुद्ध धम्माची दीक्षा घेत आहेत लोक. 70 वर्ष झाले बुद्ध धम्माची दीक्षा घेत आहे. मग बौद्धांचं प्रमाण कमी कसं होत आहे? 50 मध्ये 1,10,000च्या जवळजवळ बौद्धांची संख्या होती. 61 मध्ये 56ला दीक्षा घेतल्याबरोबर भारतात बौद्ध किती आले? 40 लाख. बघा, 56 मध्ये बाबासाहेबांनी क्रांती केल्याबरोबर 4 वर्षामध्ये या देशामध्ये बौद्धांचं संख्येचं प्रमाण 40 लाख झालं. मग हा जर रेशो पकडला तर 71, 81, 91, 2001, 2011 पर्यंत या 70 वर्षामध्ये आमचं प्रमाण किती वाढायला पाहिजे? जे प्रमाण 8.9% होतं 1961च्या जनगणनेप्रमाणे, ते प्रमाण 2011 मध्ये 0.06% वर आलेलं आहे. आणि आम्ही जर लक्ष दिलं नाही या मुद्द्याकडे, क्लास या मुद्द्याकडे लक्ष दिलं नाही तर या जनगणनेमध्ये 2.5 ते 3% बौद्धांचं प्रमाण कमी होईल आणि 31 मध्ये बौद्धांचं प्रमाण देशात 0 राहणार आहे. क्रांती करत आहोत आम्ही, क्रांती केली आम्ही. बाबासाहेबांचा भारत बुद्धमय करायला निघालो आम्ही. किती लोक आहेत? 140 कोटी लोकसंख्येमध्ये बौद्धांचं प्रमाण किती आहे? केवळ 74 लाख. या 74 लाखापैकी ज्या महाबोधी विहाराचं आम्ही आंदोलन करत आहोत त्या राज्यामध्ये 12 करोड मध्ये बौद्ध किती आहे? 18,000. राजकारण करतात, गणिताचं ते त्यांना कळते काय स्थिती आहे. म्हणून ही परिस्थिती इतकी वाईट आहे, म्हणून आम्ही नव्यानं विचार केला पाहिजे असं मला वाटतं. आणि हा विचार बाबासाहेबांनी केलेला आहे, तो आम्ही वाचला नाही, तो आम्हाला समजला नाही. 1931 मध्ये हटन नावाचे जे ब्रिटिश अधिकारी होते त्यांनी जेव्हा शेड्यूल कास्टची सूची तयार केली त्यावेळेला बाबासाहेबांसोबत बसून काही लोकांनी त्याचावाला सर्वे केलेला आहे. साऊथबोरो कमिशन 1919 आणि सायमन कमिशन 1928 आणि गोलमेज परिषद 1932 पर्यंत हा जो प्रवास बाबासाहेबांचा चाललेला आहे, तर बाबासाहेब आंबेडकरांनी हटनची जी यादी आहे त्याला 11 बिंदू नामावलीमध्ये सिद्ध केलेला आहे. कोण लोक? जे लोक सार्वजनिक तळी जाऊ शकत नाही, जे लोक मंदिर प्रवेश ज्यांचा होत नाही, ज्यांचे क्रियाकर्म ब्राह्मण करत नाही, ज्यांच्या सावलीने बाट होतो, अशा लोकांची ती यादी आहे ज्याला आम्ही शेड्यूल कास्ट म्हणतो. हा शब्द बाबासाहेबांनी संविधानात टाकलेला नाही. हा ब्रिटिश अधिकाऱ्यांनी 1935 मध्ये केलेला तो कायदा आहे. जसाच्या तसा बाबासाहेबांनी तो टाकला, परंतु तो टाकताना त्यांनी पुणे करार कसा रद्द होईल या दिशेचं प्रयोजन करून ते सूची संविधानामध्ये टाकले. आणि ज्या वेळेला बाबासाहेबांनी ते संविधानामध्ये आर्टिकल टाकलं, ती सूची टाकली, त्यावेळेला शेड्यूल कास्ट कुठल्याही धर्माशी संबंधित नव्हता. आणि म्हणून या देशामध्ये हिंदूंचं प्रमाण 57 ते 58% होतं. ही गोष्ट नेहरूंच्या, पटेलांच्या लक्षात आली की हा शेड्यूल कास्टचा जो वर्ग आहे हा धर्मबाह्य आहे, याला कुठलाही धर्म नाही. त्यांनी संविधान लागू झाल्याच्या नंतर 8 ऑगस्ट 1950 ला आर्टिकल 341 मध्ये विशोधन केलं, दुरुस्ती केली. काय दुरुस्ती केली? ही जी स्वतंत्र शेड्यूल कास्टची जी सूची आहे ही हिंदू धर्माची सूची आहे. त्यावेळेला बाबासाहेब होते, लक्षात ठेवा.
बाबासाहेबांनी संविधानामध्ये शेड्यूल कास्टची सूची ही धर्मबाह्य सूची म्हणून टाकली, अनटचेबल म्हणून फक्त. कारण तुम्हीच नाही, महारमान सांबार अनटचेबल नाही आहे. देशामध्ये अशा अशा जाती अनटचेबल आहेत. दिगरा ब्राह्मण, पतित ब्राह्मण, वाल्मिकी ब्राह्मण, कुडकुड्या ब्राह्मण, जोशी ब्राह्मण, किरवंत ब्राह्मण अस्पृश्य आहेत, अनटचेबल आहेत. सवलती घेतात ते ओबीसीच्या. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेला ही सूची बनवली ती धर्माशी संबंधित नव्हती. ती 8 ऑगस्ट 1950ला धर्माची केल्या गेली. बाबासाहेब त्याच्यावरती काही बोलले नाही. परंतु शीख समाजाचे लोक बाबासाहेबांकडे आले. आम्ही रैदासी आहो, रामदासी आहो, सिकलगार आहो, कबीरपंथी आहो आणि आम्ही शीख धर्माचे आहो, आम्हाला यांनी हिंदू कसं केलं. बाबासाहेब म्हटले की तुम्ही त्याचं आंदोलन करा, भूमिका घ्या. परिणाम काय झाला? 2, 4, 5 वर्ष ते आंदोलन चाललं शिखांचं. बाबासाहेबांनी नाही चालवलं. लक्षात घ्या, बाबासाहेबांच्या आंदोलनाची दिशा लक्षात घ्या. शेड्यूल कास्टच्या कलमामध्ये दुरुस्ती होत असताना बाबासाहेबांच्या पुढे 2दा दुरुस्ती झाली. बाबासाहेब त्याच्यावर काहीच बोलत नाही. का नाही बोलत? तर या देशामध्ये त्यांना एकही अस्पृश्य ठेवायचा नाही, पर्यायाने एकही शेड्यूल कास्ट ठेवायचा नाही. मग शिखांनी आंदोलन केलं. बाबासाहेबांनी 23 सप्टेंबर 1956ला घोषणा केली सार्वजनिकपणे की मी 14 ऑक्टोबर 56ला नागपूरमध्ये बुद्ध धम्माची दीक्षा घेणार. तारखेकडे लक्ष ठेवा, प्रसंगाकडे लक्ष ठेवा. 23 सप्टेंबर 1956ला पहिली सार्वत्रिक घोषणा बाबासाहेबांनी केली की मी 14 ऑक्टोबर 56ला नागपूरला बुद्ध धम्माची दीक्षा घेणार आहे. 25 सप्टेंबर 56ला पार्लमेंट विशेष अधिवेशन बोलावलं गेलं आणि आर्टिकल 341 मध्ये परत विशोधन केलं गेलं की जे अनुसूचित जातीचे लोक कुठल्या धर्मामध्ये जातील, धर्मांतर करतील, तर हिंदू आणि शीख व्यतिरिक्त कुठल्याही लोकांना अनुसूचित जातीचं आरक्षण मिळणार नाही. हे काय बाबासाहेबांना माहीत नव्हतं? हे बाबासाहेबांच्या लक्षात येत नव्हतं? बाबासाहेबांच्या ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यापुढं घडत असताना बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आय एम नॉट शेड्यूल कास्ट. मी यापुढे शेड्यूल कास्ट असणार नाही, कारण मी उद्या बौद्ध होत आहे. त्यांना देश शेड्यूल कास्टमय करायचा नाही आहे, त्यांना बुद्धमय भारत करायचा आहे. आणि इथे आम्ही बाबासाहेबाची ही लाईन थांबवू नाही शकलो. 1935 मध्ये बाबासाहेबांच्या पुढे हटनची यादी आली. त्यावेळेला ब्रिटिश अधिकाऱ्यांनी काय म्हटलं की जे लोक अस्पृश्यतेमधून, कास्ट डिस्क्रिमिनेशन मधून ख्रिश्चन झाले, मुस्लिम झाले, बौद्ध झाले, त्यांना परत आपण अस्पृश्य करायचं का? आमच्या बायबलमध्ये अस्पृश्यता नाही, त्याच्यामुळे आम्ही त्यांना शेड्यूल कास्ट करणार नाही. ब्रिटिश शहाणे होते, त्यांनी आपला धर्म वाचवला. का? तर बायबलमध्ये अस्पृश्यता नाही. दुसरा प्रश्न निर्माण झाला की इस्लाममध्ये नाही. तिसरा प्रश्न निर्माण झाला की बुद्ध धम्मात देखील जाती नाही. आणि मग काय लिहिलं गेलं तिथं? तिथे नोट मारल्या गेली की जे धर्मांतरित शेड्यूल कास्ट आहेत त्यांना बीसी म्हणून आरक्षण देण्यात येईल. बीसी म्हणजे बॅकवर्ड क्लास. नंतर तो आर्टिकल 340 प्रमाणे ओबीसी असा झाला. 1935 मध्ये हे सिद्ध झालेलं आहे की बौद्ध ओबीसी आहेत, धर्मांतरित. त्यानंतर मी तुम्हाला सांगतो, बाबासाहेबांनी 27 सप्टेंबर 1951ला राजीनामा दिला आपल्या कायदे मंत्रिपदाचा. त्यावेळेला देखील जनगणनेच्याच मुद्द्यावर बाबासाहेबांनी राजीनामा दिलेला आहे. हा जनगणनेचा मुद्दा बौद्ध समाजाचे लोक समजू नाही शकले. कोणी म्हणते जीवने साहेब आम्ही जात नाही लिहित, धर्म लिहितो. कोणी शहाणे भेटले ते म्हणते नाही नाही, जातीच्याही रकान्यात बौद्ध लिहितो नाही, धर्माच्याही रकान्यात बौद्ध लिहितो. सगळं चुकीचं आहे. सगळं प्रयोजन तुमच्या विरोधात आहे, ते सगळं चुकीचं आहे. जेव्हा कालेलकर आयोग बसल्या गेला बाबासाहेबांना राजीनामा दिल्यामुळे, कालेलकर आयोगाची रिपोर्ट जी आहे ती रिपोर्ट दाबून ठेवल्या गेलेली आहे. आणि त्या रिपोर्टमध्ये मुंबई प्रांत जेव्हा होता त्यावेळेला तर तुम्ही ते सूची पाहिली तर 161 क्रमांकावरती बौद्ध, धर्मांतरित बौद्ध, शेड्यूल कास्ट बौद्ध, ओबीसी आहेत.
17 जानेवारी 1958 बॉम्बे स्टेट, लक्षात घ्या, तुमची यादी जाहीर झाली बौद्धांची. बौद्ध कोण आहेत तिथं? ओबीसी आहेत, स्पष्टपणे ओबीसी म्हणून त्यांना आरक्षण आहे. नंतर काय झालं? सगळ्यात मोठं षडयंत्र तुमच्या विरोधात. मंडल आयोग ज्याच्यासाठी आम्ही आंदोलनं केली, भांडणं केली, आणि आम्ही म्हणतो तेली माळी कुणबिलो, हे जे सगळं आहे त्या मंडल कमिशनमध्ये देखील बौद्ध ओबीसी आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये 27% आरक्षण मंडल आयोगाच्या जेव्हा लागू झालं त्यावेळेला 272 जाती होत्या ओबीसीच्या, आणि त्या 272 जातीमध्ये 181 क्रमांकावर बौद्ध ओबीसी होते. मंडल कमिशन रिपोर्ट लागू करताना या महाराष्ट्राच्या सरकारने 181 क्रमांकावरती राऊंड मारला, रद्द करून टाकलं, आणि मग त्यांनी मंडल आयोगाच्या शिफारशी लागू केल्या. म्हणजे तुम्हाला जातीमध्ये ठेवायचं आहे, वर्गामध्ये येऊ द्यायचं नाही. आणि बाबासाहेबाची लढाई आहे, जाती निर्मूलन करा आणि या देशातल्या नागरिकांचा सोशल एज्युकेशनल वर्ग निर्माण करा. परंतु आम्ही ती गोष्ट नाही समजू शकलो, आम्हाला ते समजलंच नाही. मंडल आयोगाच्या रिपोर्ट प्रमाणे 181 क्रमांकावरती बौद्ध आहेत ओबीसी म्हणून. देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी बौद्ध आहेत ते सगळेच्या सगळे बौद्ध ओबीसी म्हणून मंडल कमिशनने मोजणी केलेली आहे, कायदेशीर आणि संवैधानिकरित्या केलेली आहे. आम्ही जर न्यायालयाचे निकाल पाहिले, 1 ऑगस्ट 24 पर्यंत उपवर्गीकरणाचे जे निकाल आले, पहिला निकाल कोणता आहे? मंडल आयोगाचा, इंदिरा साहनी प्रकरणाचा. त्या निकालापासून तर 1 ऑगस्ट 24 पर्यंतच्या निकालाकडे जर आम्ही पाहिलं तर त्या गोष्टी आमच्या लक्षात येतील. कारण 24 मध्ये जो निकाल आलेला आहे तो बौद्धांचा नाही, तो शेड्यूल कास्टच्या जातीचा आहे. लक्षात घ्या, हे जी क्रायटेरिया आहे संवैधानिक दर्जाची, की बा बौद्ध कोण आहेत संविधानाप्रमाणे, आणि बाबासाहेबांना ते काय अपेक्षित होतं, ते 340 आर्टिकल प्रमाणे जे काही संशोधन विशोधन झालेली आहेत त्या प्रत्येक ठिकाणी बौद्ध हा ओबीसी आहे. त्याची ऑर्डर आहे. इंदिरा साहनी प्रकरणामध्ये जजमेंट देत असताना न्यायाधीशांनी स्पष्ट केलं की या देशामध्ये संविधानकर्त्याने जाती आणि धर्माला आरक्षण दिलं नाही, त्यामुळे ज्या धर्मामध्ये जाती नाही ते धर्म देखील आरक्षण प्रतिनिधित्व घेतात. मुस्लिमांना आरक्षण आहे, ख्रिश्चनांना आरक्षण आहे, बौद्धांना आरक्षण आहे. ह्या धर्मामध्ये जाती नाही आहेत, आणि न्यायालयाने ते सिद्ध केलेलं आहे. म्हणजे न्यायालयाचे असे अनेक निकाल आहेत न्यायालयाचे. ते न्यायालय निकाल देत असताना त्यांनी बाबासाहेबांच्या संविधानाची व्याख्या करत करत निकाल दिलेले आहेत. म्हणून इंदिरा साहनी प्रकरणामध्ये स्पष्टपणे त्यांनी म्हटलेलं आहे. मग आता मला सांगा, बौद्ध जर ओबीसी आहे, मुस्लिम ख्रिश्चन हे जर ओबीसी आहेत, शीख आणि जैन ओबीसी आहेत, तर 1992 मध्ये त्यांना धार्मिक अल्पसंख्याक का केलं? का बाबासाहेबाला कळत नव्हतं का धार्मिक अल्पसंख्याक? पण स्टेट अँड मायनॉरिटी हे कॉन्स्टिट्यूशन आहे बाबासाहेबाचा. आणि एन शिवराज त्यांनी तो प्रकाशित करताना ते पुस्तक फ्रेमिंग ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन या नावानं प्रकाशित केलं. कारण देशाचं संविधान कसं असावं ही ती प्रत आहे. त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी मायनॉरिटीची जी व्याख्या केलेली आहे ते रिलिजन कन्सेप्टवर आधारित नाही. मग 92 मध्ये जो कायदा आला तो कायदा तुमचं कसं नुकसान करते? अनेक लोक म्हणतात की ठीक आहे, आपल्याला शेड्यूल कास्ट राहायचं नाही तर मग आपण धार्मिक अल्पसंख्याक होऊ, शिक्षणाच्या सोयी सवलती मिळतील. बाबासाहेबांनी रिलिजन कन्सेप्टवरती अल्पसंख्याकाची डेफिनेशन केलेली नाही. तुम्ही जर धार्मिक अल्पसंख्याक झालात तर आर्टिकल 29(1), 30(1) आणि 350 प्रमाणे तुम्हाला एज्युकेशन फॅसिलिटी मिळेल, तुमच्या धर्माच्या भाषेची फॅसिलिटी मिळेल, परंतु तुम्हाला नोकऱ्या आणि पॉलिटिकल रिझर्वेशन मिळणार नाही. मग आज बौद्धांचा दर्जा काय आहे? एका बाजूला जातीसह शेड्यूल कास्ट आणि 92च्या कायद्याप्रमाणे धार्मिक अल्पसंख्याक. या दोनही गोष्टी आंबेडकरी चळवळीमध्ये बसत नाही.
तुम्हाला भारत जर बुद्धमय करायचा असेल तर हे दोनही कायदे भारताला बुद्धमय होऊ देत नाही. मग काय केलं पाहिजे? तर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याची कागदपत्र तयार करून पार्लमेंटमध्ये ठेवलेली आहेत. आणि म्हणून देशाचे त्यावेळचे गोविंद वल्लभ पंत गृहमंत्री यांनी ऑर्डर केलेली आहे पूर्ण भारतामध्ये 17 जानेवारी 1958 की या देशामध्ये जे धर्मांतरित बौद्ध आहेत ते ओबीसी आरक्षणास पात्र आहेत. 17 जानेवारी 1958 भारत सरकारचं ते पत्रक आहे, ऑर्डर आहे. परंतु पूर्ण देशामध्ये पहिलं जे आरक्षण मिळालं बौद्धांना ते मिळालं महाराष्ट्रामध्ये. परंतु ते आरक्षण देत असताना त्यांनी तुम्हाला शेड्यूल कास्ट केलं. हे शेड्यूल कास्ट का केलं तुम्हाला? की तुम्ही बुद्धिस्ट होऊ नये. 61च्या जनगणनेचा रिपोर्ट पाहिला महाराष्ट्राचा तर शेड्यूल कास्टचं प्रमाण फक्त 4.25% आहे महाराष्ट्रामध्ये. नेहरूंनी यशवंतराव चव्हाणाला विचारलं की शेड्यूल कास्टला 13% आरक्षण आपण देतो, म्हणजे महाराष्ट्रामध्ये 4.25% शेड्यूल कास्ट आहे. त्याचं प्रमाण कमी होण्याचं कारण यशवंतराव चव्हाणांनी सांगितलं नेहरूंना की महाराष्ट्रातल्या सगळ्या महारांनी बौद्ध लिहिल्यामुळं इतकं प्रमाण घटलेलं आहे. मग त्यांनी काय केलं? तुम्हाला बौद्ध राहू दिलं नाही. तुम्हाला परत शेड्यूल कास्टमध्ये येण्यासाठी त्यांनी सांगितलं की यांचं ग्रुपिझम करा. आणि ते कसं करायचं? तर कायदेशीर. आणि ते करण्यासाठी बी.डी. देशमुख नावाचा एक व्यक्ती ज्याच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात एक आयोग बसवला. 1 महिन्यामध्ये त्यांनी रिपोर्ट दिला की जे बौद्ध बाहेर निघालेले आहेत SC मधून ते आणि उर्वरित हिंदू 4.25% हे शेड्यूल कास्ट यांचं ग्रुपिझम करा आणि त्यांना 13% आरक्षण द्या. मला ताज्जुब वाटते की महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी आंदोलन करणारा समाज आहे, बुद्धिवादी समाज आहे. परंतु 6 जुलै 1960 आणि 62चं प्रमाण सरकारचं जे महाराष्ट्र सरकारचं जे पत्रक आहे ते स्पष्ट सांगते. काय सांगते? की जरी बौद्ध शेड्यूल कास्ट नसले तरी त्यांना आम्ही शेड्यूल कास्टचं आरक्षण देतो, ते कायदेशीर नसले तरी. माझ्या पुस्तकात छापलेलं आहे ते. मी असे 32 पुरावे सरकारी मी दिलेले आहेत माझ्या ग्रंथात. म्हणजे परिस्थिती किती वाईट आहे लक्षात घ्या. ज्या वेळेला तुम्ही क्रांती केली, शेड्यूल कास्टचं प्रमाण कमी झालं, हिंदूंना आरक्षण मिळणं कमी झालं, मग संख्येच्या प्रमाणात 13% करण्यासाठी बौद्धांना त्यांनी परत शेड्यूल कास्ट केलं. आणि शेड्यूल कास्ट करताना 6 जुलै 1960 आणि 62चं परिपत्रक हे सांगते की बौद्धांना या शेड्यूल कास्ट करता येत नाही. तरीही आम्ही महाराष्ट्रातल्या बौद्धांना अनुसूचित जातीचं आरक्षण देत आहोत आणि ते असंवैधानिक आहे. सरकारचं पत्रक आहे, महाराष्ट्र शासनाचं पत्रक आहे. आणि अशी पत्रकं त्यांनी 1985 पर्यंत काढलेली आहेत. कारण संविधानामध्ये असं कुठलंही प्रयोजन नाही की बौद्धांना कास्टमध्ये आणायचं. कारण बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं ते क्लासमध्ये या देशातल्या लोकांना घेऊन जायचं आहे. आणि बाबासाहेबांच्या आयडिओलॉजीप्रमाणे बौद्ध जसं मी म्हणतो की ओबीसी आहेत. आणि ते सिद्ध होते 1935 पासून सुरू केलेल्या बाबासाहेबांच्या त्या प्रयत्नामध्ये. मग ही जी महाराष्ट्रानं घेतलेली जी भूमिका आहे ती 1985 पर्यंत आली. 3 जून 1990 VP सिंगनी पार्लमेंटला आर्टिकल 341(3) मध्ये विशोधन करून 366(26) मध्ये परिवर्तन करून त्यांनी बौद्धांना शेड्यूल कास्ट केलं. आणि मग देशातलं पहिलं स्टेट हे आहे महाराष्ट्र की ज्यांनी ताबडतोब आपली चूक दुरुस्त केली आणि बौद्धांना शेड्यूल कास्टचं आरक्षण दिलं. याचे परिणाम काय होत आहेत? आम्ही हे भूमिका न समजून घेतल्यामुळं आंबेडकरी समाज हा गांधीवादी राजकारणामध्ये पिळला जातो आहे. 1937च्या निवडणुकीच्या नंतर बाबासाहेबांनी पुणे कराराचा अभ्यास केला आणि म्हटलं की तुम्ही आमचा विश्वासघात केलेला आहे, आमची राजकीय दारं तुम्ही बंद केलेली आहेत. तुम्हाला माहीत आहे संविधानापर्यंत बाबासाहेबांना येऊ द्यायचं नाही, त्या भूमिका घेतल्या. ते बरं झालं की इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये ठराव झाला, भारताला स्वातंत्र्य जर हवं असेल तर डॉक्टर आंबेडकर घटना मसुदा समितीत असले पाहिजे आणि तेच संविधान लिहितील तर या देशाच्या स्वातंत्र्याचा ठराव होईल. 3 लोक शिष्टमंडळ घेऊन आले इथं. 3
लोक इथं ते शिष्टमंडळ घेऊन आले ठरावाचं. त्या शिष्टमंडळामध्ये मिलेल ड्रेस्टर नावाची एक लेडी होती, ही हेन्सबर्ग होते, आणि मिल्ड्रेड ड्रेसर एक अमेरिकेची लेडी, एक इंग्लंडची लेडी आणि इंग्लंडचे जेन्ट्स. या 3 लोकांनी नेहरू पटेलांना गांधीला सांगितलं की ब्रिटिश पार्लमेंटमध्ये असा ठराव केलेला आहे आम्ही कारण बाबासाहेबांना बंगालच्या प्रांतामधून बाजूला केलं होतं आणि त्यांचं वालं सभासदत्व रद्द झालं होतं वगैरे वगैरे. चला तिकडे नाही जाऊ, आपण आपल्या मुद्द्याकडे येऊ. तर कास्ट आणि क्लास ही जी लढाई आहे ही आंबेडकरी चळवळीला लक्षात घेतलेली नाही. बेसिकली भारताची समस्या आहे जाती, आणि म्हणून जाती निर्मूलन करणे हा आपला मुद्दा असला पाहिजे. जर आम्ही जाती निर्मूलन केलं असतं तर मला असं वाटते की आम्ही सत्तेमध्ये सहज बसलो असतो. धम्मक्रांतीने राजकारणाचं सोन्याचं ताट तुमच्या पुढे दिलेलं आहे, पण आम्हाला ते समजलंच नाही की बाबासाहेबांनी काही धार्मिक क्रांती केली असं वाटलं. ती रेव्होल्युशन आहे सोशल आणि पॉलिटिकल. त्या अँगलनी आम्ही त्याच्याकडे कधीच पाहिलं नाही आहे, त्या अँगलनी कधीच पाहिलं नाही. आणि जर त्या दृष्टीनं आम्ही पाहिलं तर महाराष्ट्राचं एक उदाहरण देतो की आंबेडकरी समाज सत्तेमध्ये कसा जाऊ शकतो सहज सोप्या पद्धतीनं. 2011 प्रमाणे महाराष्ट्राची जनगणना आहे 11,56,00,000. याच्यामध्ये महार आणि बौद्ध एकत्र केले तर जवळजवळ 1.5 करोड आणि त्याच्याही थोडे पुढे आहेत. 40-50 वर्षामध्ये इतरत्र समाजाच्या लोकांनी दीक्षा घेतली, त्यांचं प्रमाण 4 ते 5% आहे. आणि या 11 करोड लोकसंख्येमध्ये जर महार आणि बौद्ध एकत्र केले तर हे 15% आहेत. म्हणजे 15 आणि 5 20% महाराष्ट्रामध्ये बौद्धांचं पॉप्युलेशन होऊ शकते. जर आम्ही शेड्यूल कास्टमधून बाहेर आलो आणि वर्ग म्हणून संवैधानिक पातळीवरती बौद्ध झालो तर आर्टिकल 15, 15(4), 15(5), 16(4), 340 प्रमाणे 342, 346 या सगळ्या वर्ग आणि क्लासच्या या संविधानाप्रमाणे आम्हाला 20% आरक्षण वन कम्युनिटीमधून मिळू शकते. किती टक्के? 20%. आता किती टक्के घेतो आम्ही? 13%. त्याच्यामध्ये हिंदू धर्माची जी शेड्यूल कास्टची सूची आहे ते 4.25% लोक आहेत. 56 ज्या जाती आहेत शेड्यूल कास्टच्या त्याचा एकत्र केला तर ते 1% होते. म्हणजे 59 जातीपैकी 56 जातींना एकत्र केलं तर ते 1% होते. ते माला, मादिगा, पासी, ढिवर वगैरे जे काही आहेत. मातंग समाजाचं प्रमाण 2% आहे, 1%च आभार, आणि उर्वरित सगळं प्रमाण आपलं आहे. परंतु आम्ही त्या दिशेनं कधी लक्ष दिलं नाही. हे गणित महाराष्ट्राचं जर देशाच्या पातळीवर घेऊन गेलो तर 140 कोटी लोकसंख्येमध्ये 40 कोटी शेड्यूल कास्ट आहेत, आणि या 40 कोटी शेड्यूल कास्टमध्ये केवळ 74 लाख बौद्ध शेड्यूल कास्ट आहेत. म्हणजे ते 1 कोटी देखील नाही आहेत. मग आम्ही जर शेड्यूल कास्टचं आंदोलन चालवतो त्याचा फायदा सर्वाधिक कोणाला होतो? 39 कोटी हिंदूंना. म्हणजे आम्ही अप्रत्यक्षपणे कोणाला प्रोटेक्ट करत आहोत? हिंदू राष्ट्राला. बाबासाहेबांना तर हा भारत बुद्धमय करायचा होता, हे तर हिंदू राष्ट्राकडे वाटचाल चालू आहे. मग याला थांबवायचं कसा? तर बुद्ध धम्माची क्रांतीच याला थांबवू शकते. बघा 140 कोटी लोकसंख्येमध्ये 40 कोटी जो शेड्यूल कास्ट आहे यापैकी 5 ते 6 जाती अशा आहेत की जे बुद्धाला मानतात, बाबासाहेबाला मानतात. आपले क्रियाकर्म सगळे संस्कार, विवाह वगैरे हे सगळेच्या सगळे बौद्ध पद्धतीने करणाऱ्या अशा 5 ते 6 जाती आहेत. महाराष्ट्रातली महार आहे, आंध्रमधली माला आहे, पंजाबमधला जाटव आहे, उत्तर प्रदेशातला चामार आहे, बिहारमधला पासी, तमिळनाडू कर्नाटकातला होळी आणि केरळमधला पुलियार. या 6 ते 7 जाती या बुद्धाला मानतात, बुद्ध पद्धतीने सगळ्या गोष्टी करतात. परंतु जनगणनेमध्ये आपली जात आणि धर्म हिंदू लिहितात. महाराष्ट्रातल्या, विदर्भातल्या विशेषतः बौद्ध समाजाच्या लोकांनी जर एक भूमिका घेतली की बौद्धांचा संवैधानिक दर्जा हा जातीऐवजी वर्गाचा करा, जात आणि धर्मविरहित बौद्धांची जनगणना करा, ही जर भूमिका आम्ही घेतली तर महाराष्ट्रामध्ये आम्हाला 20% आरक्षण मिळेल. हा कायदा राज्यपालाला करण्याचा अधिकार आताच पार्लमेंटमध्ये झालेला आहे. जर आम्ही हे करू शकलो तर या 5 त्या 6 जाती ज्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये आहेत ते असा विचार करतील की आता बौद्धांना बौद्ध म्हणून आरक्षण मिळते. तर या 5 ते 6 जातींचं प्रमाण 25 ते 30 कोटी आहे. जर आम्ही हे करू शकलो तर पुणे करार आम्ही रद्द करू शकतो. जे गांधीवादी राजकारण आहे आमचं आज, एक आमदारकी, एक खासदारकीची भीक जे मागतो ना आम्ही,
तर बाबासाहेबांना हक्काचं ताट आमच्या पुढे ठेवलेलं आहे. जर आम्ही बौद्ध झालो तर जवळजवळ आम्ही 30-35 कोटी लोक या देशामध्ये होतो आणि इतरही लोकांनी जी बुद्ध धम्माची दीक्षा घेतलेली आहे त्यांच्यासाठी देखील रस्ता मोकळा करता येईल. याचं काय होईल की पुणे कराराप्रमाणे जे 86 खासदार पार्लमेंटमध्ये निवडून जातात ते जाणार नाही. या ठिकाणी जे निवडणूक होते, उदबत्ती पाहिजे की मेणबत्ती पाहिजे, जय भीम पाहिजे का रामराम पाहिजे, नीड पाहिजे की गुलाल पाहिजे, ही परिस्थिती नष्ट होऊन जाईल. का? बौद्धांचं प्रमाण बहुबल आहे. इथे शेड्यूल कास्ट परिवहन आयोगाप्रमाणे लोकसंख्येला गृहीत धरून राखीव मतदारसंघ तयार केले जातात. इथे बौद्धांचं प्रमाण अधिक आहे, परंतु तो स्वतःला शेड्यूल कास्ट म्हणून घेतो, म्हणून 58 जाती तिथे प्रतिनिधित्व करायला येतात. आणि मग त्या ठिकाणी काय होतं की ते बहुबल होतात आणि अल्पसंख्याकात आपण येतो. म्हणून बाबासाहेबांनी संविधानामध्ये प्रवर्ग हा शब्द टाकलेला आहे. बौद्धांच्या संख्येचा एक स्वतंत्र प्रवर्ग असेल आणि त्याच्या संख्येच्या प्रमाणात त्याला त्याचं आरक्षण मिळेल. बाबासाहेबांचा नारा आहे, जितकी जितकी संख्या भारी उतकी उसकी भागीदारी. कारण बौद्ध हा एक प्रवर्ग असणार आहे. मंडल कमिशन 52% ओबीसी नाही, हा जो प्रचार केला जातो तेली माळी कुणबी, हे चुकीचं आहे. बाबासाहेबांनी जातीला प्रोटेक्ट केलेलं नाही. जो सोशल जो एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास आहे त्याला मंडल कमिशनने वर्ग म्हटलेला आहे. संविधानाने क्लास आणि वर्ग हा शब्द वापरलेला आहे. म्हणून 85 जाती आहेत ब्राह्मणाच्या ओबीसीचं आरक्षण घेणार आहे. किरवंत ब्राह्मण तुम्ही बघितला, गरुड पुराण असते त्याच्याकडे. ते पुराण का असते? कारण त्याच पुराणामध्ये लिहिलंय बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे आणि ते तुच्छ ग्रंथ असल्यामुळे त्याला फक्त स्मशानाची क्रियाकर्म करण्याचे अधिकार आहेत, सत्यनारायण वगैरे नाही. म्हणून मंडल आयोगाच्या रिपोर्टप्रमाणे तो ओबीसी आहे, मागासलेला आहे, त्याला शिक्षण घेऊ दिलं गेलेलं नाही आहे. तर अशा 85 ब्राह्मणाच्या जाती त्याच्यामध्ये आहेत. हा जो ओबीसीचा 52% जो आकडा आहे हा केवळ 32% जातो. हे जे 20% प्रमाण आहे ते बौद्ध आहेत, ओबीसी आहेत, ख्रिश्चन आहेत, मुस्लिम आहेत, जैन आणि शीख वगैरे हे जे आहे पारशी वगैरे लोक आहेत. परंतु मोजताना किंवा संख्या सांगताना या गोष्टी केल्यामुळे काय होऊन जातं की आमच्या या गोष्टी लक्षात येत नाही की मंडल कमिशनमध्ये बौद्ध देखील ओबीसी आहे. मी मगाशी सांगितलं तुम्हाला, क्रमांक सांगितले की कालेलकर आयोगाचा क्रमांकामध्ये बौद्ध 161 वर आहेत आणि मंडल कमिशनमध्ये 181 वर आहे महाराष्ट्रामध्ये. मग आता हे असं चालू द्यायचं का? कारण 82.5% हिंदूची संख्या झालेली आहे. अटल बिहारी वाजपेयी जेव्हा प्राईम मिनिस्टर होते त्यावेळेला एक कायदा बनला की ज्या देशामध्ये 85% लोक एका धर्माचे असतील तो देश त्यांना जर धर्माचा घोषित करायचा असेल तर त्यांना तो अधिकार आहे आणि संयुक्त राष्ट्रसंघ त्याला मान्यता देते. हा पहिला प्रयोग नेपाळवरती केला गेला. तिथल्या बुद्धिस्ट लोकांनी त्याचा रिसर्च करून ती संयुक्त राष्ट्रसंघाची ऑर्डर रद्द केलेली आहे. 82.5%ला 2.5% गरज आहे आणि जनगणना हा त्याचा मार्ग आहे. बौद्धांनी जनगणनेमध्ये कधीच लक्ष दिलं नाही, म्हणून दर 10 वर्षांना त्यांचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि 31 मध्ये बौद्धांचं प्रमाण 0 होणार आहे. मग आपल्याकडे काय मार्ग आहे की हे हिंदू राष्ट्र होऊ नये, 85%कडे ते जाऊ नये? तर तुम्हाला बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीचा मार्ग अवलंबावा लागेल. कारण बाबासाहेबांनी म्हटलं बौद्धांच्या सवलती माझ्या कोटाच्या खिशात आहेत. मी संविधान लिहिलं, माझ्या पोतळीमध्ये सगळं भरलेलं आहे. मग बाबासाहेबांवर विश्वास आहे ना आमचा. बाबासाहेब नेते आहेत ना आमचे, त्यांनी संविधान लिहून ठेवलेलं आहे आणि प्रत्येक निर्णयामध्ये, न्यायालयाच्या प्रत्येक निर्णयामध्ये हा डिस्कस झालेला आहे. हा पूर्ण मंडल कमिशनपर्यंत आलेला आहे. हा डिस्कस इंदिरा साहनी प्रकरणापर्यंत 92च्या आणि त्याचाच आधार घेऊन सगळीकडे हे जजमेंट वगैरे चालू आहेत. म्हणून बौद्धांनी काय करायला पाहिजे? तर माझं असं म्हणणं आहे की बौद्धांनी आपला संवैधानिक दर्जा मिळवला पाहिजे. त्यांनी 37 क्रमांकाचं महार राहिल्याने त्याचा नुकसान होणार आहे, बुद्ध धम्माचं नुकसान होणार आहे. हे हिंदू राष्ट्राकडे त्याची दिशा चाललेली आहे. कारण आम्ही 0.06 वरती आहोत आणि आता जनगणनेमध्ये जर लक्ष दिलं नाही तर आम्ही 3% आणखी कमी होऊ आणि 31 मध्ये परत कमी होऊन आम्ही 0कडे जाऊ. मग आमची मुलं बाळं जी असतील त्यांचा संवैधानिक दर्जा काय असेल? तर त्यांचा संवैधानिक दर्जा जातीने, महार आणि धर्माने असणार आहेत. काही लोक म्हणतात जीवने सर
हे काय तर मी नवीन आणलं, कसं तरी आरक्षण मिळते, तुमची पोटं भरली आणि मग आता तुम्ही हे काहीतरी बदलवायला निघाले. मी तुम्हाला सांगतो 1971 मध्ये इंदिरा गांधींनी शेड्यूल कास्टचं आरक्षण थांबवलेलं आहे, कायदा केलेला आहे आणि 2001 पर्यंत तो कायदा लागू केला. त्या काळामध्ये काय कायदा आहे, जसं महाराष्ट्रामध्ये 13% शेड्यूल कास्टला आरक्षण आहे, पण ॲक्च्युली शेड्यूल कास्टची पॉप्युलेशन किती आहे, 18.5% ते 19%. मग हे 5% जे प्रमाण आहे ते वाढलं का नाही, त्याला कारण काय, 71 मध्ये इंदिरा गांधींनी परिमंड सीमन आयोगाच्या सीमा बांधलेल्या होत्या. संख्या कितीही वाढली तरी शेड्यूल कास्टचं पॉलिटिकल रिझर्वेशन, नोकऱ्याचं रिझर्वेशन वाढणार नाही. अटल बिहारी वाजपेयीचं सरकार आलं आणि त्यांनी ते परत वाढवलं आणि ते 31 पर्यंत करून टाकलं. म्हणजे 70 पासून 31 पर्यंत, 71 ते 31, 60 वर्षामध्ये शेड्यूल कास्टचं कितीही प्रमाण वाढलं तरी नोकऱ्या आणि पॉलिटिकल रिझर्वेशनचं प्रमाण त्यांचं वाढणार नाही, हा कायदा केलेला आहे. मग जे शेड्यूल कास्टची भूमिका घेऊन आहेत त्यांना प्रश्न केला पाहिजे की 60 वर्षापर्यंत जर आमच्यावर अन्याय होत असेल तर तुम्ही काय भूमिका घेतली. आणि तुम्हाला कोणी सांगितलं, अशा अनेक संस्था आहेत की जे जातीचं उघड समर्थन करतात आणि त्यांनी लिहिलेलं आहे, कॅलेंडर त्यांचे घरोघरी आहेत की जातीच्या रकान्यामध्ये जाती लिहा, धर्माच्या रकान्यामध्ये धर्म लिहा. बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथाच्या 4थ्या प्रकरणामध्ये सांगितलं, व्हॉट इज द प्रपोज ऑफ रिलिजन्स अँड व्हॉट इज द प्रपोज ऑफ धम्मा, व्हॉट इज द डिफर ऑफ रिलिजन्स अँड धम्मा. एवढं स्पष्ट बाबासाहेबांनी सांगितलं की धर्म काय शिकवतो आणि धम्म काय शिकवतो. म्हणून त्यांनी त्यांच्या पुस्तकाचंही नाव लिहिताना दी बुद्धा अँड इज धम्मा केलं. धम्म हा पाली शब्द, इंग्रजी ग्रंथ लिहिताना ते टाकतात. असे जवळजवळ बाबासाहेबांनी 100-125 शब्द त्या बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये टाकले की बुद्धाच्या धम्माचा आशय बदलू नये. म्हणून बाबासाहेब म्हणतात मी यापुढे शेड्यूल कास्ट असणार नाही. मग ही भूमिका 56 मध्ये घेतल्यानंतर लगेच बाबासाहेब गेले, त्यांना ते भूमिका मांडण्यासाठी वेळ मिळाला नाही. मुंबईच्या भाषणामध्ये आणि आग्र्याच्या भाषणामध्ये बाबासाहेब बोलले की मी यापुढे शेड्यूल कास्टचं नेतृत्व करणार नाही, तुम्हालाच तुमच्यातला कोणाला तरी पुढारी शोधावं लागेल. हे कशाचे संकेत होते की या देशात त्यांना शेड्यूल कास्ट ठेवायचं नव्हतं, कारण संविधान लिहिताना त्यांनी सांगितलं की ही शेड्यूल कास्टची सूची अस्पृश्यांची आहे. मग अस्पृश्यता निर्मूलन करणे, जाती निर्मूलन करणे हा आंबेडकरी चळवळीचा कार्यक्रम आहे, म्हणून ती धम्मक्रांती झाली. आम्ही परत स्वतःला ॲट्रॉसिटी गुन्हा नोंद करायला चाललो. म्हणजे आम्हीच जर बाबासाहेबांना विकृत करू तर दुसरं काय, कोण काय करणार आहे, याचं नेतृत्व कोण करणार आहे. तुम्हाला भूमिका बदलावी लागेल. जर आम्ही उद्या आंदोलन उभं करतो म्हटलं तर लगेच काही सरकार शेड्यूल कास्टचं तुमच्या रिझर्वेशन नष्ट करणार नाही आहे. पार्लमेंटमध्ये त्याला कायदे करावे लागतील, त्याचं बिल आणावं लागेल. आर्टिकल 341 आणि 366च्या कलमाप्रमाणे त्या ठिकाणी पार्लमेंटमध्ये चर्चा घडवावी लागेल. त्याच्यावर राष्ट्रपतीची कधी ऑर्डर होईल, काय होईल, तर ते भिण्याचं कारण नाही आहे. एखादी मागणी आम्ही जर करत आहोत म्हणजे लगेच मग आमचं आरक्षण रद्द होईल असं काहीही नाही. उलट संविधानाप्रमाणे, कायद्याप्रमाणे आम्हाला ते मिळालेलं आहे, तो अधिकार आहे आमचा मागण्याचा. परंतु जनगणनेमध्ये जे फ्रॉड झालेलं आहे आमच्यासोबत, 3 जून 1990च्या कायद्याप्रमाणे VP सिंगाच्या जातीसह बौद्ध तुम्हाला केलेला आहे. म्हणून काय झालं की आम्ही महार बौद्ध, मग मांग बौद्ध, तिकडे चांभार बौद्ध, मग रूपा कुलकर्णी ब्राह्मण बौद्ध, लक्ष्मण माने मग काय भटके बौद्ध. म्हणजे हिंदू धर्माची जी कन्सेप्ट आहे जातीची, ती आम्ही बुद्ध धर्मामध्ये अधिकृत करत आहोत. काय होईल उद्या जगामध्ये. म्हणून काही लोक म्हणतात की बाबासाहेब का समाज आहे, अनटचेबल समाज आहे, हे अस्पृश्य बौद्ध आहेत. तर हे बदललं पाहिजे. संविधानाप्रमाणे आमचा दर्जा वर्गाचा झाला पाहिजे आणि तो होऊ शकतो. मी आता याच्यापूर्वीच तुम्हाला ते सगळं मी सांगितलेलं आहे. म्हणून आम्हाला जनगणनेच्या संदर्भात गंभीर व्हावं लागेल. इथून निघायचा दुसरा मार्ग नाही आहे. भूमिका घ्यावी लागेल. पार्लमेंटमध्ये कायदा बदलवावा लागेल. आम्हाला 340 आर्टिकलमधून हळूहळू निरस्त व्हावं लागेल. आर्टिकल 340 कडे जावं लागेल. कारण मंडल कमिशननी आम्हाला OBC म्हटलं, कालेलकर आयोगाने OBC म्हटलं. शेड्यूल कास्टची सूची लागू होत असताना हटननी 1930 आणि 35 मध्ये आम्हाला OBC म्हटलं. मग ही जी भूमिका आहे बाबासाहेबांची, ही भूमिका पुढे नेण्यासाठी जनगणना हाच एक पर्याय आहे आपल्या पुढे, त्या या सगळ्या षडयंत्रामधून बाहेर पडण्याचा. म्हणून आपण काय भूमिका घेतली पाहिजे, काय मागणी केली पाहिजे की बौद्धांची स्वतंत्र जनगणना करा. बौद्धांची जात आणि धर्मविरहित स्वतंत्र जनगणना करा. दुसरं असं की आर्टिकल 25 मध्ये जो धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आहे
त्याच्यामध्ये बुद्धिस्ट हा जो शब्द आहे तर त्याच आर्टिकलमध्ये फ्रीडम ऑफ कॉन्शियसनेस आहे. आणि आता अलीकडे कर्नाटक सरकारने तो निर्णय दिलेला आहे. ॲडव्होकेट स्नेहा प्रतिभा राज नावाची एक लेडी आहे, तिने संघर्ष करून आपलं सर्टिफिकेट नो कास्ट नो रिलिजनचं मिळवलेलं आहे. त्याचा आधार काय आहे? फ्रीडम ऑफ कॉन्शियसनेस. आर्टिकल 25च्या धर्म स्वातंत्र्याच्या कलमामध्ये तुम्हाला धर्म आणि जात मान्य असेल तर तो तुमचा अधिकार आहे, आणि ज्यांना ते मान्य नसेल त्यांना देखील त्याचा अधिकार आहे. म्हणून आपण आपला अधिकार वापरला पाहिजे. कारण बुद्धिस्ट हा शब्द संविधानात असला तरी मला वाटते माझ्या अभ्यासाप्रमाणे त्याचा अर्थ बौद्ध धर्म होत नाही. खंड 16 बाबासाहेबाचा पाली शब्दकोश बुद्धा प्लस IST ईस्ट हा प्रत्यय जोडून बुद्धिस्ट होतो, आणि त्याचा अर्थ होतो फॉलोअर ऑफ बुद्धा, बुद्धानुयायी, आणि त्याचाच अर्थ होतो बौद्धजन. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्धजन समिती स्थापन केली. त्या बौद्धजन समितीच्या वतीने आम्हाला नागपूरला दीक्षा दिली. त्याच बौद्धजन समितीचं नाव दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आहे. तर हा जो बुद्धिस्ट शब्द आहे याचा अर्थ बौद्ध धर्म होत नाही, बौद्ध जन होतो. म्हणून आम्ही पार्लमेंटला, शासनाला, राष्ट्रपतीला मागणी केली पाहिजे की आमची नोंद करत असताना बुद्धिस्ट हा शब्द नोंद करा, आणि त्याचा सगळ्याच प्रांतीय भाषेमध्ये अर्थ बौद्ध जन असा केला पाहिजे. उभं व्हावं लागेल तुम्हाला वाटत असेल हे कठीण आहे, परंतु हे फार सोपं आहे. फक्त एकदा ते समजून घेतलं तर सोपं आहे. नाही तर 70 वर्ष झाले काही समजत नाही आपल्याला. आमचे बिचारे जे काही बौद्ध धम्माच्या चळवळी चालवणारे लोक आहेत त्यांनी अत्यंत चुकीच्या पद्धतीनं या संदर्भामध्ये भूमिका घेतलेली आहे. तर हे बदललं पाहिजे असं मला वाटते. त्याच्यामुळे काय होईल की एक तर पॉलिटिकल मार्ग तुमचा मोकळा होईल, हिंदूंची संख्या पॉप्युलेशन कमी होईल, बौद्धांचं पॉप्युलेशन वाढेल, पुणे करार रद्द होईल आणि बौद्धांचा स्वतंत्र मतदारसंघ उभा होईल. जसं महाराष्ट्रामध्ये 20% जे मी म्हटलं तर 20% बौद्ध उभे राहतील. करा ना 288चं गणित करा, 20% जवळजवळ 60 विधानसभा बौद्धांसाठी रिझर्व राहतील. 10 ते 12 लोकसभा आणि जिल्हा परिषद ते सरपंचापर्यंत तर आम्ही 70-75% आहोत. ग्रामीण भागामध्ये कुणाची सत्ता येईल? आमची सत्ता येईल. मग हे का मिळवत नाही आम्ही? तर आम्ही लढे करणं सोडलं. आम्ही फक्त प्रतिक्रियावादी झालो. कुठं आंदोलन झालं, कुठं अन्याय झाला, कुठे अत्याचार झाला, चला निवेदन देऊ. ते तर केलंच पाहिजे. पण बाबासाहेबाचा कार्यक्रम तो कोण पुढे नेईल? बाबासाहेबाची ब्ल्यूप्रिंट कोण पुढे नेणार आहे? लाख कोशिश करा तुम्ही, आंबेडकरी चळवळ सत्तेत जाणार नाही. कारण ही जी राजकीय जी प्रक्रिया आहे फर्स्ट पास द पोस्टची, ही जी निवडणूक प्रक्रिया आहे ही चुकीची प्रक्रिया आहे आणि बौद्धांना सत्तेत जाऊ देणार नाही. आमचे जे काही नेते आहेत ते एक आमदारकी एक खासदारकी जरूर मिळवतील, एखाद्याला मंत्रिपदही मिळेल, राज्यमंत्री भेटेल, कोणी कॅबिनेटमध्ये जाईल. समाजाचा हा विकास नाही, तो वैयक्तिक विकास आहे. समूहाचा विकास करायचा असेल आणि पुढे जायचं असेल तर आंबेडकरी चळवळीला बाबासाहेबांना जे जे सांगितलं तो कार्यक्रम, ती ब्ल्यूप्रिंट उभी करावी लागेल. उदाहरणार्थ जसं मी म्हटलं की आम्ही सत्तेत जाऊ शकतो, तर त्याच्यासाठी बौद्ध होऊन तुमच्या प्रमाणात तुम्ही जाऊ शकता. परंतु जर BJPला रोखायचं असेल, संघाला रोखायचं असेल तर ही निवडणूक पद्धत बदलली पाहिजे असं माझं मत आहे. हे मी नाही म्हणत. बाबासाहेबांनी सायमन कमिशन पुढे, साऊथ बुरो कमिशन पुढे, पार्लमेंटमध्ये इंग्लंडच्या पुणे कराराच्या पर्यंत बाबासाहेबांनी ही भूमिका मांडलेली आहे की सेपरेट इलेक्टोरल ॲक्ट. नंतर बाबासाहेबांनी घटना मसुदा समितीमध्ये पण भूमिका मांडली. ते अल्पमतामध्ये आल्यामुळं फर्स्ट पास द पोस्ट ही निवडणूक आलेली आहे. काय इच्छा होती बाबासाहेबाची? निवडणूक पद्धत कशी असली पाहिजे? प्रोटेशनल रिप्रेझेंटेशन सिस्टम. आम्हाला आमच्या लोकसंख्येतलं प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. 2 कोटी लोक आहेत तिथे. दीक्षा घेणारे जर बौद्ध झाले तर आणखी संख्या वाढते. मग त्या लोकसंख्येच्या प्रमाणात आम्हाला प्रतिनिधित्व मिळेल आणि ते सहज मिळेल. मग त्यासाठी काय करावं लागेल? ती घटना मसुदा समितीने बाबासाहेबांनी जी मागणी केलेली आहे की PRO सिस्टम आणा आणि हे सिस्टम रद्द करा. PRO सिस्टम सिंगल ट्रान्सफर वोट, 2 मुद्दे मांडले बाबासाहेबांनी घटना मसुदा समितीमध्ये या संदर्भामध्ये. दुसरा मुद्दा मांडला त्यांनी की कम्युनिटी वोटिंग सिस्टम सुरू करा. लक्षात घ्या, जर बाबासाहेबांचं हे जे डायरेक्शन आहे, हे जे दिशा आहे, हे जे मार्गदर्शन आहे, या मार्गदर्शनाला, या विचाराला आंदोलनाचं स्वरूप दिलं नाही तर काही येणाऱ्या काळामध्ये बौद्ध समाजाची अत्यंत वाईट स्थिती या देशामध्ये असणार आहे.
म्हणून तुम्हाला वाचायचं असेल, वाचवायचं असेल तर तुम्हाला दोन गोष्टी वाचवू शकतात. एक रिपब्लिकन आयडिओलॉजी आणि एक धम्मक्रांती. हे दोन डोळे आहेत. एक डोळा जरी फुटला तरी चळवळ विकृत होते आणि आम्ही पाहत आहोत की चळवळ विकृत झालेली आहे. समजलं नाही आम्हाला की कायदेशीर बाबासाहेबांनी हे राष्ट्र रिपब्लिक केलेलं आहे. रिपब्लिक राष्ट्र आहे आणि हिंदू राष्ट्राला ते नको आहे. आम्ही कधीच लढाई केली नाही रिपब्लिक राष्ट्र वाचलं पाहिजे म्हणून. 15 ऑगस्ट 26 जानेवारीला आम्ही शपथ घेतो, शासनाला कार्यक्रम करावा लागतो, डेमोक्रॅटिक रिपब्लिक इंडिया घडवण्याची हात पुढे करून आम्ही शपथ घेतो. बाबासाहेबांनी सांगितलं हा बुद्धाचा विचार आहे, मी अमेरिकेच्या घटनेतून घेतला नाही, सॉक्रेटिस किंवा प्लेटो किंवा ॲरिस्टॉटलकडून घेतला नाही, ग्रीक देशातून. तेच सगळे लोक जगातले इथं आल्याने बौद्धकालीन विद्यापीठामधून ही विचारधारा जगभर गेलेली आहे. आम्ही त्या दिशेनं कधी त्याचा अभ्यास केला नाही. आम्हाला असं वाटलं की एक पक्ष दिला बाबासाहेबांनी, अरे तो पक्ष नाही, ते एक विचारधारा आहे. त्या विचारधारेला वाहून नेण्यासाठी तो पक्ष आहे. सत्ता हस्तगत करणं अत्यंत सोपं आहे, फक्त त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर आम्हाला उभं व्हावं लागेल तर आमचे सगळे प्रश्न सुटतील असं मला वाटते. त्या दिशेनं आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. त्या प्रयत्नामुळे काय होईल की या देशामध्ये बुद्धमय भारत होईल, रिपब्लिक राष्ट्र असेल, पाली भाषेला मान्यता मिळेल, घराघरामध्ये विद्यापीठामध्ये पाली अभ्यासक्रम जन्माला येईल, बौद्धांचं स्वतंत्र आरक्षण असेल आणि या देशामध्ये जो शेड्यूल कास्टचा वर्ग आहे 86 लोकसभा मतदारसंघाचा, तो चमचा युग हळूहळू नष्ट होऊन जाईल. ही सगळी प्रक्रिया एका गोष्टीवर अवलंबून आहे आणि ती आहे जनगणनेवरती. आणि म्हणून आपण येणाऱ्या काळामध्ये जनगणनेच्या दृष्टीनं गंभीर विचार केला पाहिजे असं मला वाटतं. त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करावा. आणि या संदर्भामध्ये कुणाला असं वाटत असेल की मला हे समजलं नाही किंवा तुम्ही हा चुकीचा मुद्दा मांडला तर ते मला या ठिकाणी प्रश्न विचारू शकतील. मी या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत.